स्तोत्र संहिता ह्या विषयावरील पहिल्या अधिवेशनात आपण स्तोत्र संहिता ह्या पुस्तकाची थोडीशी ओळख करून घेतलेली आहे आणि ती ओळख करून घेत असताना आपण असं अभ्यासलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये दोन प्रमुख भावना असतात। एक भावना असते आनंदाची, दुसरी भावना असते दुःखाची। आणि ही आनंदाची भावना माणूस वैयक्तिकरित्या व्यक्त करू शकतो की एक संपूर्ण समुदाय म्हणून देखील आनंद व्यक्त करू शकतो, किंवा दुःखाची भावना देखील माणूस विलापगीताच्या रूपाने व्यक्त करू शकतो की सामुदायिक विलापाच्या याचनेच्या विनंतीच्या रूपाने देखील व्यक्त करत असतो। परंतु ह्या व्यतिरिक्त संपूर्ण स्तोत्र संहिता पुस्तकामध्ये एकूण 22 वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्रे दडलेली आहेत। त्यातील पहिला प्रकार आहे की वर्णानुक्रमानुसार रचण्यात आलेली स्तोत्रे। वर्णानुक्रमानुसार म्हणजे ABCDE असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा A च्या अक्षरावरून एक वाक्य, B च्या अक्षरावरून पुढचं वाक्य, C च्या अक्षरावरून तिसरं वाक्य, D अक्षरावरून चौथं वाक्य। ह्याचा एक फायदा काय आहे की आपल्याला सहज काही गोष्टी लक्षात राहतात। तर स्तोत्र ही पूर्वीच्या काळी लोक ऐकायचे, ऐकून मग ते तोंडपाठ करायचे, तोंडपाठ करून मग ते बोलायचे। त्यांच्याकडे लिखित स्वरूपामध्ये स्तोत्रे लिहिलेली नसायची। बरीच लोक फक्त ऐकण्यावरतीच समाधान मानायचे। मग त्यांच्या लक्षात ठेवण्यासाठी काय मार्ग आहे, तर अशा प्रकारे आद्याक्षरे। त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे एकूण 12 प्रेषित, हा 12 प्रेषितांची नावं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। सगळी 12 नावं कधी कधी आपल्याला आठवत नाहीत, एखादं तरी नाव लक्षात राहत नाही किंवा आपण विसरून जातो। मग ही नावं लक्षात ठेवायची कशी, एक साधा प्रकार जो आहे तो मी तुम्हाला शिकवतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यामध्ये 2 सायमन होते, 2 सायमन, 2 जेम्स होते आणि 2 जूड होते। ह्या सायमनमध्ये एक सायमन पीटर आणि एक सायमन कनानी। तर जेम्स अल्फीचा मुलगा आणि जेम्स जबेदीचा मुलगा। जूड एक होता तद्दय आणि दुसरा होता इस्कारियोत। ह्यामुळे आता आपल्याला एकूण 6 प्रेषितांची नावं झाली। आता उरलेल्या 6 प्रेषितांची नावं कशी लक्षात ठेवायची, BJPMAT, BJPMAT अशा प्रकारे ती नावं लक्षात ठेवायची। B म्हणजे बार्थोलोम्यू, J म्हणजे जॉन, P म्हणजे फिलिप, M म्हणजे मॅथ्यू, A म्हणजे अँड्रू, T म्हणजे थॉमस। आता गंमत कशी होऊ शकते, सहज तुमच्या लक्षात 12 नावं लक्षात राहतील। आता हे उदाहरण कशासाठी दिलेलं आहे की जशी नावं लक्षात ठेवण्यासाठी अशी काहीतरी करामत करावी लागते, तशीच त्यावेळच्या स्तोत्रकाराने देखील तीच करामत केली की स्तोत्रे लिहिताना स्तोत्रांच्या आद्याक्षरावरून एक एक ओळ लिहत गेले आणि म्हणूनच वर्णानुक्रमानुसार रचण्यात आलेली स्तोत्रे आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात। त्याचं एक उदाहरण आपण बघितलं, स्तोत्र 119। त्या स्तोत्र 119 मध्ये 8 वचने एका अक्षरासाठी, अशी 22 अक्षरांसाठी 176 वचनं देण्यात आलेली आहेत। आणि तुमचं मराठी बायबल उघडून तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला आलेफ, बेल, गिमेत, दालेत, हेत, तेत, योद, लामेत, नून, सामेक अशा प्रकारची सगळी अक्षरं दिसतील। साधे, वाव, शीन वगैरे अशा प्रकारची सगळी अक्षरं मिळतील। ती अक्षरं आहेत हिब्रू मुळाक्षरं। त्यानुसार लक्षात ठेवण्यासाठी वर्णानुक्रम आपल्याला इथे आढळतो। दुसरा प्रकार आहे सामुदायिक विलापाची, याचनेची किंवा विनंतीची स्तोत्रे। आपण ह्याचा थोडासा अभ्यास केलेला आहे की युद्धजन्य परिस्थिती, दुष्काळ, रोगराई, संकट, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक घडामोडी, अडीअडचणी अशा वेळेला संपूर्ण लोकसमुदाय परमेश्वराचं ची याचना करत असे। त्याचं एक प्रतिबिंब पडलेलं आहे स्तोत्र 137 मध्ये। स्तोत्र 137 मध्ये आपल्याला इस्रायली लोकांचा त्यावेळची एक परिस्थिती लक्षात येते। ती परिस्थिती आता आपण ह्या स्तोत्राद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया।
स्तोत्र 137. बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो, हो तेथे आम्हाला सियोनेची आठवण झाली, तेव्हा आम्ही रडलो. आम्हाला सियोनेची आठवण झाली तेव्हा आम्ही रडलो. म्हणजे सियोनची आठवण होणं, सियोनेबद्दल रडणं, ह्यावरून सियोन म्हणजे जेरुसलेम, त्याच्याविषयीचं प्रेम दिसून येतं. तेथील वाळुंजावर आम्ही आपल्या विणा टांगून ठेविल्या. आपल्या विणा वाळुंजावर टांगून ठेवल्या. तुमच्यापैकी काहींना आठवत असेल की आपल्या घरी समजा मरण झालं तर आपल्या घरातील झोपाळा असतो, हिंदोळा असतो, तो उचलून बाजूला ठेवला जातो. त्याचा अर्थ काय? आता आनंद व्यक्त करण्याचे दिवस नाहीत, तर शोक व्यक्त करण्याचे दिवस आहेत. तो शोक व्यक्त करण्यासाठी इस्रायली लोकांनी आपल्या विणा वाळुंजावर टांगून ठेवल्या. वाळुंज हे अशा प्रकारचं झाड की जे वरवर दिसलेलं असतं सुकलेलं, पण नेमकी त्यालाच परमेश्वर परत एकदा नवी पालवी फुटू देणार आहे, हे त्यातून व्यक्त झालेलं आहे. कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी आम्हाला गाणे गावायला सांगितले, आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हाला त्यांची करमणूक करावयास सांगितले. ते म्हणाले, आम्हाला सियोनेचे एवढे एखादे गाणे गाऊन दाखवा. आम्ही परक्यास्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे. हे यरूशलेमे, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरूशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानिले नाही, तर माझी जीभ माझ्या टालूला चिकटो. तर आता 2 गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत. तिथल्या लोकांनी यरूशलेमच्या लोकांना काय करायला सांगितलं? एखादं गाणं गायला सांगितलं. म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. ते दुःखी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये अडीअडचणी आलेल्या आहेत, आणि त्यांना काय सांगितलं जात आहे? नाचा, उड्या मारा, बागडा, आणि चांगला आनंदाने गाणं गा, आणि तुमच्या हातची कौशल्य आम्हाला दिसू दे. आणि हे लोक काय सांगतात? जर मी यरूशलेमला विसरलो तर माझे उजवे हात कौशल्य विसरो. उजवे हात कशाला? कारण विणा वाजवण्यासाठी उजव्या हाताने सतारीची तार वाजवावी लागते. आणि माझी जीभ टाळून चिकटो, कारण जिभेने काय करायचं असतं? गायन करायचं असतं. म्हणजे यरूशलेमच्या आनंदापेक्षा दुसरा कुठलाच आनंद माझा असू शकत नाही, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हे झालं एक सामुदायिक विलापाच्या स्तोत्राचं उदाहरण. आता आपण सामुदायिक आभाराचं स्तोत्र बघूया. स्तोत्र 66 आहे की ज्यामध्ये युद्धामध्ये यश मिळालं आहे, संपूर्ण समाजाला काही वरदानं, आशीर्वाद मिळालेले आहेत, परमेश्वराची कृपा भरभरून वाहत आहे. अशा वेळेला संपूर्ण समुदाय कसा परमेश्वराचा स्तुतिघोष गातो बघूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबलामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. आता तुम्ही ऐकलेलं आहे, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. हे सगळं कशाविषयी आहे? परमेश्वराला उद्देशून सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढे सेला शब्द लिहिला की नाही बघा तुमच्या बायबलमध्ये, दिसतो का? सेला शब्द आहे ना, त्याचा काय अर्थ आहे? आता थोडासा काहीतरी बदल होणार आहे. काय बदल होणार आहे? ऐकूया. अहो या देवाची कृत्ये पहा, तो आपल्या कृत्येने मानवजातीस धाक बसवितो. अहो या देवाची कृत्ये पहा. हे कोणाला उद्देशून सांगितलेलं आहे? देवाला सांगितलंय का लोकांना सांगितलंय? लोकांना. म्हणजे पहिला भाग होता तो देवाला, तुझी कृत्ये केवढी महान आहेत. आताचा भाग आहे तो लोकांना. बदल झाला ना, तो दाखवण्यासाठी सेला शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली, ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठाई हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवितो, त्याचे नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताट करू नये. ओके, तर पुरेसं आहे. अजून स्तोत्र मोठं आहे, तुम्ही पर्सनली वाचून त्याचा अभ्यास करू शकता. आपल्याला फक्त एक थोडीशी छोटीशी झलक दाखवण्यात आली की सामुदायिक आभाराची स्तोत्र कशा प्रकारे आहेत. निसर्ग स्तोत्रे हा 4था प्रकार आहे की निसर्गामध्ये काहीतरी घडत असतं. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये गडगडाट होत असतो, आपल्याला सूर्यचंद्र तारे दिसत असतात, पाऊस पडताना दिसत असतो, काही गोष्टी नव्याने दिसत असतात, आपल्याला आनंद होतो. तो आनंद माणूस व्यक्त करत असतो.
स्तोत्र 8 मध्ये उदाहरणार्थ की हे परमेश्वरा, आकाश हे तुझं अंगुली कार्य आणि चंद्र सूर्य तारे वगैरे केवढं तू निर्माण केलेलं आहेस. अगदी त्याचप्रमाणे स्तोत्र 19 मध्ये कशा प्रकारे स्तोत्राचं वर्णन करण्यात आलेलं आहे बघा, निसर्गाचं वर्णन करण्यात आलेलं आहे बघूया. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करीते. दिवस दिवसाशी संवाद करतो म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ह्याच्यामध्ये गॅप कोणाचा आहे? रात्रीचा आहे. मग हा दिवस आणि तो दिवस एकमेकाबरोबर संवाद कसं साधणार? म्हणजे आजचा दिवस हा शब्द आपण वापरतो, मग अगोदरच्या दिवसाला आपण काय म्हणतो? कालचा दिवस. आणि नंतरच्या दिवसाला आपण काय म्हणतो? उद्याचा दिवस. तर उद्याचा दिवसाचं आजच्या दिवसाची ते नातं आहे, कालच्या दिवसाचं आजच्या दिवसाची ते नातं आहे, ते तो संवाद त्या ठिकाणी. तीच गोष्ट रात्रीची, की एखाद्या रात्री तुम्ही झोपी जाता आणि दुसऱ्या रात्री पण झोपी जाता, पण त्या दोन्ही रात्री सारख्या असतात का? नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे रात्र रात्रीशी अशा प्रकारे ज्ञान प्रकट करत असते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्यांचे शब्द दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून बलासारखा तो बाहेर पडतो. तो वीरपुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. स्तोत्रांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्तोत्रकाराने वेगवेगळी प्रतीकं वापरलेली आहेत. सूर्यासाठी प्रतीकं कसं वापरले आले आहे बघा, की नव्या नवरीचा वर शय्यागृहातून बाहेर पडत असतो. आता म्हणजे तो लग्न करण्यासाठी चालला, काय त्याची अवस्था असेल, संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम त्याच्या डोळ्यासमोर असतो, त्या पद्धतीने त्याची चाल असते. किंवा एखाद्या वीर पुरुषाप्रमाणे आता तो युद्धावरती निघाला, तो काय आपल्यासारखा हळूहळू चालणार नाही, त्याला जाऊन युद्ध लढायचं आहे, त्याचे बाहू स्फुरण पावलेले आहेत. अगदी त्याचं वर्णन सूर्यासाठी लागू करण्यात आलेलं आहे. ही निसर्ग स्तोत्रे जी आहेत, स्तोत्र 8, 19, 104, 139, की हे परमेश्वरा, मी कुठेही गेलो, मी पहाटेचे पंख जरी धारण केले आणि मी डोंगराच्या पलीकडे गेलो तरी सगळीकडे तू आहेस. त्या निसर्गाचं वर्णन आलेलं आहे. 148 ह्या स्तोत्रामध्ये सुद्धा की कशा प्रकारे परमेश्वर ह्या विश्वाची निर्मिती करून माणसाची काळजी घेत असतो. 5वा प्रकार आहे राज्याभिषेक स्तोत्र. विशेष करून स्तोत्र 2 जे आहे ते राजाच्या राज्याभिषेक समयी वापरलं जायचं. जेव्हा एखाद्या राजकुमाराचा राज्याभिषेक ठरलेला असायचा, त्यावेळेला आजूबाजूचे राजे होते, ते राजे एकत्र यायचे, ते व्यर्थ योजना मांडायचे, ते काहीतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करायचे. त्याचं वर्णन आलेलं आहे. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे, लोक व्यर्थ योजना का करीत आहेत. परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे, प्रभू त्यांचा उपवास करीत आहे. स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे. का हसत आहे? कारण ह्या लोकांनी कोणती योजना आखलेली आहे? त्या नवीन राजाची जणू काही वाट लावण्याची. परंतु त्याची योजना कोणाची आहे? परमेश्वराची आहे. म्हणून तो हसतोय की हा मूर्खांना काही कळत नाही, योजना माझी आहे, ते काहीच करू शकत नाही. त्यांची काय अवस्था होईल ती बघा. पुढे तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. हेच शब्द वेगळ्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी यार्देन नदीच्या किनारी उमटलेले आपल्याला आढळतात. काय म्हणाला परमेश्वर? तू माझा परमप्रिय पुत्र आहे, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्या क्षणापासून आता तू प्रत्यक्ष तुझ्या प्रेषित करायला सुरुवात करत आहेस आणि अगोदरच परमेश्वर त्याविषयी हर्ष करत आहे. तर अशा प्रकारे ही राज्याभिषेक स्तोत्र 2 आहेत, 47 आहेत, 93 आहे, 95 ते 99 ह्याच्यामध्ये देखील राज्याभिषेक स्तोत्रे आलेली आहेत. त्यानंतर प्रवेश स्तोत्रे. यरुशलेमच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा
तर त्यासाठी एका विशिष्ट मनस्थितीची मनोवृत्तीची आवश्यकता मानली जायची. स्तोत्र 15 आणि स्तोत्र 24 बारकाईने वाचून बघा, दोन्हीमध्ये खूप साम्य आहे, परंतु तेवढाच फरकसुद्धा आहे. तर फक्त स्तोत्र 15ची काही वचने आपण ऐकूया. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? 2 शब्द तुम्ही ऐकले असतील आता, मंडप आणि पवित्र डोंगर. त्याला कारण आहे. मंडप अशासाठी की जोपर्यंत इस्रायली लोक प्रवास करत होते रानातून वगैरे, तोपर्यंत मंडपामध्ये परमेश्वराचा कराराचा कोश राहायचा. आणि दावीद राजाच्या काळापर्यंत तो मंडपामध्ये राहायचा. शल्मोनाने नंतर मग त्या ठिकाणी मंदिर बांधलं. तो डोंगर कोणता आहे? सियोन पर्वत. त्या सियोन पर्वतावरती असलेलं जेरुसलेमचं मंदिर. आता त्या ठिकाणी कोण प्रवेश करील? आता बघूया. जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्यांचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की देवळातलं आपलं जीवन वेगळं आणि देवळाबाहेरचं आपलं जीवन वेगळं. नाही, ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाणं एकच आहे, पण 2 बाजू आहेत. आपल्या भक्तीला शेजार प्रीतीची जर जोड मिळाली नाही तर ते पोकळ कर्मकांड ठरू शकतं. म्हणूनच खरा नीतिमान माणूस कोण? तो इतरांशी प्रेमाने वागतो, स्वच्छपणे वागतो, प्रामाणिकपणे वागतो, कोणाचं काही वाईट करत नाही. त्याच्याविषयी आपल्याला तिथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहेत हाल्लेलुया स्तोत्रे, की जी हाल्लेलुया स्तोत्रे आपण थोडंसं त्याच्याविषयी ऐकलेलं आहे अगोदरच्या अधिवेशनामध्ये. तरी देखील कशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात आलेली आहे ते बघूया. स्तोत्र 136. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवादिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी अद्भुते करीतो, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धिचातुर्याने आकाश केले त्यांचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वीवरील जलावर विस्तारलेले त्यांचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्यांचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्र देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. तर ही झलक तुम्हाला कशासाठी दिली? आपल्या कुटुंबामध्ये हे स्तोत्र घ्यायचं आणि एका व्यक्तीने एक वाक्य म्हणायचं, इतरांनी उरलेलं म्हणायचं आहे. त्याची दया सनातन आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये अजूनही तुम्ही काही गोष्टी ॲड करू शकता की ज्यांनी आम्हाला निर्माण केलं, ज्यांनी आम्हाला बाप्तिस्मा दिला, ज्यांनी आम्हाला दृढीकरण साक्रामेंट दिला, ज्यांनी आम्हाला जोडीदार दिला, ज्यांनी आम्हाला मुलं बाळं दिली, ज्यांनी आम्हाला रोजचं अन्न दिलं, ज्यांनी आम्हाला राहायला घर दिलं, ज्यांनी आम्हाला आजच्या दिवशी इथे एकत्र आणलं, कारण त्याची दया सनातन आहे. अशा प्रकारे हे स्तोत्र हालेलुया स्तोत्र मानलं जातं. त्यानंतर इतिहासाशी संबंधित असलेलं स्तोत्र. इस्रायलचं वैशिष्ट्य असं की परमेश्वर इतिहासामध्ये प्रवेश करतो, लोकांच्या जीवनामध्ये प्रवेश करून त्यांच्याबरोबर जीवन जगतो. हे त्या देवाचं वैशिष्ट्य आहे. तो देव कशा प्रकारे प्रवेश करतो त्यासाठी स्तोत्र 78 आहे, 105 आहेत, 106, 135 आणि आत्ताच आपण बघितलं 136. मिसर देशापासून सुरुवात केलेली आहे, शेवटपर्यंत आपल्याला इस्रायलचा इतिहास तिथे वाचायला मिळतो. 78 काय काय सांगण्यात आलेलं आहे ते बघूया. अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन, प्राचीन कालच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन, ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हाला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हाला सांगितल्या, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेले अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू. ओके, तर आता इथपासून तो सुरुवात करतो आणि याकोबाची निवड, त्याच्या 12 वंशजांचा इतिहास, त्यानंतर मिसर देश, त्यानंतर इस्रायली लोकांचा रानामधील प्रवास, अशा सगळ्यांचं वर्णन करत करत सगळा इतिहास आपल्याला सांगण्यात आलेला आहे. तो आहे तारणाचा इतिहास.
आपण देखील आपल्या जीवनामधील परमेश्वराच्या उपस्थितीची पावला ज्या असतात, पावले जी असतात, पाऊल खुणा ज्या असतात त्या आपण टिपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आहे स्तुती स्तोत्रे. परमेश्वराच्या कृत्याबद्दल त्याचे आभार मानायचे, परंतु त्याच्या वैभवाबद्दल मात्र त्याची स्तुती करायची. कशा प्रकारे ती स्तुती केली जाऊ शकते त्यासाठी उत्तम असं उदाहरण आहे स्तोत्र 100. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्यापुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कलप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. 2 वाक्य तुम्ही व्यवस्थितपणे ऐकली असतील तर त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात, द्वार म्हटल्यानंतर गेटपाशी. यरुशलेमची वेशी खूप मोठी होती, आजूबाजूला खूप गेट होते, 4-5 गेट. त्याच्यातल्या एका गेटमधून येताना थँक्स गिव्हिंग, उपकार स्मरण, त्याने केलेले उपकार स्मरायचे. परंतु त्याच्या अंगणात म्हणजे तुम्ही प्रवेश मंदिरात केलेला आहे, अगदी जवळ आलेले आहात आणि तिथून आता परमेश्वराचं स्तुतिगान करत आहात, तर त्यासाठी त्याचे स्तुतिगात, त्याचे महत्कृत्य करत त्याच्या अंगणात यायचं आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे परमेश्वर आपल्यासाठी जे काही करतो आणि परमेश्वर आपल्यासाठी जो कोणी आहे, ह्या दोन्हीचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या प्रार्थनेमध्ये नेहमी काय असतं, फक्त त्याने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचं आपण वर्णन करतो. परंतु जो काही तो आहे, तो दयाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो क्षमाशील आहे, तो आपलं रक्षण करता आहे, तो मेंढपाळ आहे, म्हणजे तो जो कोणी आहे ते देखील त्याची स्तुती करणं गरजेचं आहे. कधीकधी बायबलमध्ये स्तोत्र वाचत असताना आपण डिस्टर्ब होतो, कारण त्या स्तोत्रामध्ये असे काही शब्द असतात आपल्याला वाटतं की हे शब्द तिथे नसावेत. आपण तसे थोडेसे शब्द ऐकूया आणि मग त्याचं स्पष्टीकरण जाणून घेऊया. स्तोत्र 109 7-14. त्याचा न्याय होईल तेव्हा तो अपराधी ठरो आणि त्याची प्रार्थना पाप ठरो. त्याचे दिवस थोडे होत, त्याचा उद्दा दुसरा घेऊ. त्याची मुले अनाथ होत व त्याची बायको विधवा होऊ. त्याची मुले भीक मागत फिरोत आणि ते आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर पडून अनन्य करोत. सावकार त्याचे सर्वस्व हिरावून घेऊ. त्याची कष्टाची कमाई परके लुटोत. त्याच्यावर कोणीही दया न करो. त्याच्या अनाथ मुलांची कीव कुणालाही न येवो. त्याच्या वंशाचा उच्छेद होवो. भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की अचानक अशा प्रकारे शाप दिलेले आहेत. बायबलमध्ये शाप देण्यात यावेत आणि तो भाग बायबलमधील स्तोत्रांचा बनावा, देवशब्दाचा, ह्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं? तर त्यासाठी आपल्याला समजून घेतली पाहिजे त्यावेळची त्यांची विचारसरणी. परमेश्वर न्याय कधी करील? मरणानंतर नाही, तर इथेच करील अशी त्यांची धारणा होती. तर इथेच जर न्याय करणार असेल तर इथे त्याने आमच्या डोळ्यासमोर न्याय करावा. कसा करावा? माझ्या शत्रूने मला त्रास दिलेला आहे, आता देवाने त्याला त्रास द्यावा. ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट कोणती आहे? माणूस स्वतः आपल्या शत्रूचा न्याय करत नाही. न्याय करण्याचं काम तो परमेश्वरावर सोपवतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दाविदाने नेमकं जीवनामध्ये तेच केलं. त्याला जेव्हा शौल छळायला लागला तेव्हा तो शौलावरती उलटला नाही, तर तो शांतपणे देवाकडे धावत गेला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग आल्यानंतर आपण देवाकडे धावत जायचं. मात्र ही जुन्या कराराची विचारसरणी झाली. आता नव्या कराराची विचारसरणी कशी आहे? मरणानंतर आपला न्याय होणार आहे. तसं जर होणार असेल तर आत्ता आपण त्याच्यासाठी न्याय मागवून अशा प्रकारची भाषा वापरायची गरज नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ह्यामधील शब्द जुदाससाठी सुद्धा वापरण्यात आलेले आहेत. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1:1-20 मध्ये तुम्ही वाचून बघा. अध्याय 1:20 हेच शब्द म्हणजे ह्यातली वचन 8 जे आहे ते त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. कशामुळे? कारण तोपर्यंत त्यांची विचारसरणी तशी होती.
ख्रिस्त सभेने नंतर ती विचारसरणी विकसित केली. आज आपण अशी प्रार्थना करू शकत नाही. ही प्रार्थना ख्रिस्त सभेच्या अधिकृत प्रार्थना पुस्तकातून मुद्दाम वगळण्यात आलेली आहे, कारण आपण अजून त्याच्यावरती पुढे प्रवास केलेला आहे, अजून सुधारणा केलेली आहे. परंतु अशी शापदर्शक स्तोत्रे आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. स्तोत्र 35, 58, 59, 109, 129, 137 आपण आत्ताच बघितलं, 140 ह्यामध्ये अशा प्रकारचे शब्द आपल्याला वाचायला मिळतील. त्यानंतर आहेत वैयक्तिक विलापाची स्तोत्रे. आपण ह्याविषयीचा उल्लेख अगोदर केलेला आहे, पण एक 3-4 ओळी आपण ऐकूया. एकूण 49 अशी विलापाची स्तोत्रे, सामुदायिक आणि वैयक्तिक विलापाची स्तोत्रे आहेत त्यावेळच्या परिस्थितीनुसार. त्यातलं एक स्तोत्र आपण आता बघूया, स्तोत्र 22. माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? मी तर कीटक आहे, मानव नव्हे. मनुष्याने निजलेली, लोकांनी धिक्कारलेला आहे. मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे. माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे, ते आतल्या आत वितळले आहे. माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे. माझी जीभ माझ्या टालूस चिकटले आहे. तू मला मरणाच्या धुलीस मिळवित आहेस. कुत्र्यांनी मला वेढिले आहे. दुर्जनांच्या टोळीने मला घेरिले आहे. त्याने माझे हातपाय वेधिले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजिता येतात. ते माझ्याकडे टक लावून पाहतात. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिट्या टाकीतात. तर हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण झाली असेल. क्रुसावरती टांगलेला असताना त्याची अशीच अवस्था झालेली होती. त्याच्या वस्त्रावरती चिट्या टाकण्यात आल्या, त्याचा अंगरखा वाटून घेण्यात आला, त्याची हाडं मोजता येण्यासारखी त्याची अवस्था झालेली होती. म्हणजे अशा प्रकारे आपण जे बघितलेलं आहे ते वैयक्तिक विलापाचं स्तोत्र आहे. आता वैयक्तिक आभाराची स्तोत्रे, स्तोत्र 18 मध्ये आपल्याला वैयक्तिक आभाराचं स्तोत्र ऐकायला मिळते. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करीतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराची मी धावा करीतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. पुरे. तर ह्या ठिकाणी वैयक्तिक आभाराची म्हणजे परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वैयक्तिकरित्या काहीतरी करत असतो, त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानायचे असतात. त्यानंतर 13वा प्रकार आहे उपासनेची स्तोत्रे. म्हणजे परमेश्वराचे धार्मिक विधी, यज्ञ, बळी, याजक, मंदिर अशा सर्वांचा उल्लेख उपासनेच्या स्तोत्रामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या करण्यात आलेला आहे. त्यामध्ये स्तोत्र 66, स्तोत्र 107 आणि स्तोत्र 118 ह्यांचा उल्लेख होतो. तर आपण ह्या स्तोत्रामधील काही शब्द ऐकूया. 118. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहोरानाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. 3 प्रकारचे ग्रुप आपल्याला इथे वाचायला मिळतात. इस्रायलने म्हणावे म्हणजे इस्रायली लोकांचा उल्लेख आहे. अहरोनाच्या घराण्याने, कारण सर्व याजकांचा उल्लेख आहे. आणि परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणजे इस्रायली लोक पण नाही, याजक पण नाही, तर जे परराष्ट्रीय असायचे पण ते देवाचं भय धरत होते, त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे उपासनेची स्तोत्रे तुम्हाला तिथे वाचायला मिळतील. पश्चातापाचं स्तोत्र 51 हे जे स्तोत्र आहे त्याचं शीर्षक नुसतं तुम्ही वाचा की जेव्हा बादशेबाबरोबर दाविदाने समागम केला, त्यानंतर नाथान संदेष्टाने येऊन त्याची कानुघंडी केली, तेव्हा जाऊन त्याने पश्चाताप केला. कशा प्रकारे पश्चाताप आहे, फक्त थोड्याशा ओळी आपण वाचू आणि पुढे जाऊया. स्तोत्र 51. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. म्हणजे वात्सल्य आणि करुणा ह्यांचा उल्लेख पहिला आलेला आहे आणि पाप आणि अपराध ह्यांचा उल्लेख नंतर आलेला आहे. आपण काय करतो?
आपण पाप आणि अपराध पहिल्या क्रमांकावर ठेवतो, देवाची दया, करुणा, क्षमाशीलता, प्रेम नंतर ठेवतो. नाही, त्याच्या प्रकाशामध्ये आपण आपली पापं बघायला पाहिजेत. नक्कीच आपल्याला त्या पापांची क्षमा झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मल कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. प्रत्येक पाप हे परमेश्वराच्या विरुद्ध असतं. आपल्याला वाटत असतं मी नुसतं माझ्या शेजाऱ्याविरुद्ध बोललो नाही, पण ते देवाविरुद्ध झालेलं पाप आहे. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध बोलू नकोस असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ते केल्यानंतर आपण देवाच्या विरुद्ध बोलत असतो. संपूर्ण जर स्तोत्र तुम्ही वाचलं तर त्यामध्ये दाविदाच्या मनाची स्थिती कशी बदलत गेलेली आहे, सुधारत गेलेली आहे, ते आपल्याला स्पष्टपणे दिसून आल्याशिवाय राहत नाही. की तिथून तो नंतर सांगतो, आता माझे हृदय शुद्ध कर. त्यानंतर मला इतरांना ती शुभवार्ता सांगण्यासाठी सांग. नंतर मला तुला काहीतरी अर्पण करायचं आहे. काय अर्पण करू शकणार? अनुतप्त आणि दुःखी असं जे हृदय आहे माझं, ते हृदय तू कधीच, नम्र असं हृदय कधीच झिडकारणार नाहीस, ते मी तुला घेऊन येत आहे. पश्चातापाची स्तोत्रे 6, 32, 38, 51, 102 आणि 143. आरोहण स्तोत्राविषयी आपण अगोदरच ऐकलेलं आहे की कशा प्रकारे लोक जेरुसलेमच्या यात्रेसाठी जात असताना तिथे 15 स्तोत्रे म्हटली जायची. स्तोत्र 120 ते 134. त्यापैकी एक स्तोत्र आपण सहज आता बघूया, 128. जो पुरुष परमेश्वराचे बळ धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तो आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफल द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. पहा, परमेश्वराचे बळ धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. तर आता लोक कुठे आहेत? जेरुसलेमच्या मंदिरात आहेत. तिथून तशा प्रकारे प्रार्थना केली जात आहे. कोणासाठी? नीतिमान माणसासाठी. आणि पुढे तो काय म्हणतो बघा, पहा, परमेश्वराचे बळ देणाऱ्यांनो पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्रायलात शांती असो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. असा आशीर्वाद कधी दिला जात असतो? लग्नाच्या मिस्सामध्ये, की तुमच्या मुलांची मुले पाहण्याचं भाग्य तुम्हाला लाभो. तर आता तुम्ही विचार करा, लोक जेरुसलेमच्या मंदिरात आहेत आणि मंदिरातून अशा प्रकारची प्रार्थना करत आहेत. शेवट त्यांनी कसा केलेला आहे? इस्रायला शांती असो. म्हणजे जेरुसलेम ह्या शब्दाचा अर्थच तसा आहे, ईर शालाईम. ईर म्हणजे सिटी, शालाईम म्हणजे शांती, शांतीची नगरी. तिथून सगळीकडे शांती पसरावी म्हणून आरोहण स्तोत्रामध्ये प्रार्थना केली जात असते. त्यानंतर कधीकधी स्तोत्रे वाचत असताना आपल्याला असं वाटत असतं की ही प्रार्थना वाटत नाही, हा जणू काही एक संदेश वाटतो. त्यांना आपण संदेशच्या समान शिकवण देणारी स्तोत्रे म्हणतो. त्यामध्ये स्तोत्र 50 हे आसाफाचं स्तोत्र आहे. काय सांगते ऐकूया. देवादिदेव परमेश्वर बोलला आहे. त्याने सूर्याच्या उगवतेपासून मावळतेपर्यंत पृथ्वीला हाक मारले आहे. सौंदर्याचा केवळ कलश असा जो सियोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे. आमचा देव येत आहे. तो उगा राहणारा नाही. त्याच्यापुढे अग्नी ग्राशीत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे. त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे त्या माझ्या भक्तांस माझ्याजवळ एकत्र करा. आता वचन 16 पासून बघूया. दुर्जनाला तर देव म्हणतो, माझे नियम विधित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण? संपूर्ण तिथपासून पुढे जर तुम्ही वाचलं तर एखादा संदेष्टा कसा बोलतो तशा प्रकारची वचनं तुम्हाला त्याच्यात वाचायला मिळतील. आशीर्वादाची स्तोत्र, आत्ताच आपण एक आशीर्वाद बघितला, पण तशी आशीर्वादाची कितीतरी स्तोत्रे आपल्याला देण्यात आलेली आहेत.
त्यामध्ये स्तोत्र 20 ह्यामध्ये राजा आता युद्धावरती निघालेला आहे. युद्धावरती जात असताना त्याला आता तेथील याजक आशीर्वाद देत आहे. कोणता आशीर्वाद देतो बघा. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चारणापदी प्रस्थापित करू. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो, सियोनेतून तो तुला आधार देऊ. तो तुझ्या सर्व अन्नार्पणाचे स्मरण ठेवू, तुझे होमार्पण त्याला मान्य होऊ. तुझे मनोरथ तो पूर्ण करू, तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेऊ. म्हणजे ही जी प्रार्थना आहे ती वैयक्तिक प्रार्थना नाही किंवा सामुदायिक प्रार्थना नाही, परंतु हा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी वापरू शकता, लोकांसाठी वापरू शकता. कोण कोणत्या महत्त्वाच्या कामगिरीवरती निघालेला असेल, कोण इंटरव्ह्यूला जात असेल, कोण परीक्षेला जात असेल, कोण पहिल्याच दिवशी नोकरीला जात असेल, कोण मोठ्या प्रवासाला जात असेल, तर त्यासाठी तुम्ही हा आशीर्वाद वापरू शकता. त्यानंतर भरोसा दर्शक स्तोत्रे, म्हणजे परमेश्वरावरील भरोसा व्यक्त करणारी ही स्तोत्रे आहेत. उदाहरणार्थ स्तोत्र 23 जवळजवळ सर्वांना तोंडपाठ येत असणारं हे स्तोत्र. पण मला ह्या स्तोत्राविषयी एक वेगळं सांगायचं आहे. बारकाईने त्या स्तोत्राकडे बघा. ते स्तोत्र दाविदाच्या संपूर्ण जीवनाचा सारांश आहे. एक एक वाक्य वाचून त्याच्यामध्ये दावीद कुठे दडलेला आहे तो आता आपण बघूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. दावीद स्वतः कोण होता? मेंढपाळ होता. म्हणून त्याने तो अनुभव घेतलेला. मी माझ्या कोकरांना, लेकरांना, बकऱ्यांना, मेंढरांना काहीच कमी पडू देणार नाही. म्हणून त्याने स्वतःचा जो अनुभव आहे त्या अनुभवावरती आधारित हे स्तोत्र लिहिलेलं आहे की परमेश्वर माझा खरा मेंढपाळ आहे. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. तर मेंढपाळाची नजर कुठे असते? हिरव्यागार कुरणाकडे. की ते कुरण बघितल्यानंतर त्याला कोणाची आठवण होत असते? आपल्या मेंढरांची. त्याने कुठून तरी दुरून जरी थोडासा पाण्याचा साठा बघितला तरी ताबडतोब आपला कळप त्या ठिकाणी तो वळवतो, कारण त्याला आपल्या मेंढरांची काळजी असते. तसं दावीद सांगतो, परमेश्वराला माझी काळजी आहे, माझ्या गरजा तो पुरवी, सर्व क्लेश तो पळवी. म्हणजे केवळ त्याच्या नावासाठी तो मला नीतिमार्गाने चालवतो. जर माझ्या हातून चूक झाली तर माझ्या धर्मप्रांताचं नाव खराब होऊ शकतो. एखाद्याच्या माणसाच्या हातून चूक झाली त्याच्या आईवडिलाचं नाव खराब होत असतं. ख्रिस्ती माणसाच्या हातून चूक झाली ख्रिस्ती धर्माचं नाव खराब होत असतं. तसा दावीद सांगतो की मी जर चूक केली तर माझ्या परमेश्वराचं नाव खराब होईल, म्हणून तो त्याच्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. मृत्यू छायेच्या दरीतून स्वतः दावीद गेलेला. शौल त्याचा पाठलाग करत होता, एका गुहेमध्ये निजलेला होता आणि दावीद त्या डोंगराच्या कपारीमध्ये होता. काहीही घडू शकलं असतं तरी देखील परमेश्वराने त्याचं रक्षण केलं. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तर काठी आणि आकडी दोन शब्द कशाला वापरण्यात आलेले आहेत? आकडी म्हटल्यानंतर अशा प्रकारे ज्याला आकडीचा आकार असतो त्याद्वारे पालापाचोळा खेचून तो आपल्या मेंढरांना घालण्यासाठी. आणि काठी कशासाठी? जर ते चुकीच्या मार्गाने भरकटले तर त्यांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी. जर एखादा लांडगा जवळपास आला तर त्या लांडग्याला देखील हाकलून लावण्यासाठी काठीचा आधार. परमेश्वर नेमकं हेच करत असतो. एकीकडे आपलं संवर्धन करत असतो, दुसरीकडे आपलं संरक्षण करत असतो. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. तर माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. कोणी अभ्यंग केला होता? शमूएलाने. माझ्या शत्रूंच्या देखत तू ताट वाढतोस. ताट कशासाठी? तर प्रत्यक्ष शौलाच्या जोडीला त्याने बसून मोठी मेजवानी देखील जोडलेली होती. म्हणजे शत्रूच्या देखत त्याने तिथे ताट वाढलेलं, त्याच्या डोक्याला अभ्यंग करण्यात आलेला होता. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. म्हणजे दाविदाची इच्छा अशी होती की मी परमेश्वराच्या घरात राहावं. त्यासाठी त्यांनी मंदिर बांधण्याचा विचार केलेला. पण परमेश्वराने सांगितलं, हे मंदिर तुझा मुलगा शलोमोन बांधणार आहे.
हे सर्व कशासाठी सांगायचं? परमेश्वर मेंढपाळ माझा ह्या संपूर्ण स्तोत्रामध्ये साक्षात दाविदाचं संपूर्ण जीवन आलेलं आहे. स्तोत्र 133. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहोरणाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत उंगरलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. तर बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले आणि मनोरम, ह्या दोन शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. काही गोष्टी चांगल्या असतात परंतु त्या मनोरम असतील का सांगता येत नाही. काही गोष्टी मनोरम असतात परंतु त्या चांगल्या असतील का सांगता येत नाही. उदाहरणार्थ, एखादी गोळी घ्यायला माणसाला आवडत नाही पण ती चांगली असते. एखादा वाईट चित्रपट चांगला दिसतो परंतु आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो. मनोरम दिसतो परंतु चांगला नसतो. ह्याचं तारतम्य बाळगायला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवरती इथे स्तोत्रकार सांगत आहे, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणं किती चांगले आणि मनोरम आहे. आता त्याच्यासाठी दोन प्रतीकं वापरण्यात आलेली आहेत. एक प्रतीक आहे अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या तेलासारखा. मस्तकावरती तेलाचा अभिषेक दाढीवरून ओघळलेला आहे, वस्त्रावरून खाली उतरलेला आहे. अशा प्रकारचं ते तेल अभिषेक आहे. परिपक्वता आहे, दाढी म्हटल्यानंतर परिपक्वता. त्याच्या वस्त्रावरून ओघळणार आहे. त्या वस्त्रावरती एकूण 12 वंशाची नावं लिहिण्यात आलेली होती. अहरोनाच्या डोक्यावरती ओतलेल्या तेलाप्रमाणे, त्याच्या दाढीवरून ओघळणाऱ्या तेलाप्रमाणे आणि त्याच्या वस्त्रावर उतरणाऱ्या तेलाप्रमाणे असं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे. डोक्यावरचं तेल अभिषेकाचं, दाढीवरचं तेल परिपक्वतेचं आणि अहरोनाच्या अंगावरती जे वस्त्र होतं त्या वस्त्रावरती 12 वंशाची नावं लिहिली जायची. अर्थ इतकाच, अहरोनाला म्हणजे याजकाला मिळालेला आशीर्वाद त्याच्या स्वतःपुरता राहत नाही, तर तो आशीर्वाद शेवटच्या वंशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. म्हणून ते ऐक्य जे आहे ते ऐक्य त्या अभिषेकाच्या तेलासारखं आहे असं स्तोत्रकार म्हणतो. आता दुसरं प्रतीक, सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. तर आता दुसरं प्रतीक आहे दहिवर म्हणजे दव. ती दव हर्मोन पर्वतावर पडते आणि सियोन पर्वतावर पडते. हर्मोन पर्वताची उंची 1200 फूट आणि सियोन पर्वताची उंची फक्त 500 फूट. म्हणजे दव पडलं तर कुठे पडेल? हर्मोन पर्वतावर. पण ते तिकडेच राहणार नाही, तिथून वाहत वाहत ते सियोन पर्वतापर्यंत येईल. म्हणजे आपल्याला मिळालेली वरदानं आहेत ती आपण स्वतःसाठी ठेवायची नाहीत, इतरांसाठी वापरायची. त्याद्वारे आपण आपलं ऐक्य प्रस्थापित करू शकतो. 19वा प्रकार आहे राजेशाही किंवा मशिहा विषयक असलेली स्तोत्रे. म्हणजे मुळात राजासाठी ही स्तोत्रे लिहिण्यात आली होती. नंतर राजांची परंपरा खंडित झाली आणि मशिहा येणार आहे अशा प्रकारची आशा पल्लवित करण्यात आली. म्हणून ही स्तोत्रे आहेत ती राजेशाही मशिहा विषयक स्तोत्र म्हटली जात आहेत. त्यातील स्तोत्र 45 अभ्यासूया. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकली फुटली आहे. राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवितो. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. मानवजातीत तू अतिसुंदर आहेस. तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे. ह्यामुळे देवाने तुला सर्वकाल धन्यवादित केले आहे. तर अशा प्रकारे राजाचं वर्णन किती सुंदर केलेलं आहे बघा. परंतु त्या वर्णनामध्ये आता त्याला वीर म्हणण्यात आलेला आहे. तो वीर काय करणार आहे बघा. हे वीरा, तू आपली तलवार कमरेला बांध. आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांची प्रित्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो. म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करावयास शिकविल. तर अशा प्रकारे राजा काय करू शकतो, राजाने काय करायला पाहिजे आणि राजाचं वर्तन कसं असावं त्याविषयीचं वर्णन स्तोत्र 45 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आता नियमशास्त्र विषयक स्तोत्रे आणि ज्ञानाविषयीची स्तोत्रे.
नियमशास्त्रविषयक आपण म्हटल्यानंतर स्तोत्र 19 मध्ये, स्तोत्र 19 बघा, स्तोत्र 19 मध्ये पहिला भाग 1 ते 6 आपण बघितला की निसर्गाविषयी म्हणण्यात आलेला आहे, पण वचन 7 पासून नियमशास्त्राचा किती सुंदर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. एक एक वाक्य तुमच्या काळजाला भिडेल अशा प्रकारचं आहे. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भुल्यांस समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळलेल्या मोठी फलप्राप्ती होते. ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. म्हणजे संपूर्ण नियमशास्त्र कसं आहे, नेत्रांना प्रकाश देते, हृदयाला आनंदित करते, पावलांना मार्ग दाखवते, हे सगळं नियमशास्त्राविषयीचं वर्णन ह्या स्तोत्रांमध्ये आलेलं आहे. स्तोत्र 1, 19, 34, 119 ही सगळी नियमशास्त्रविषयक आहेत आणि 119 ही तर नियमशास्त्राची विनंतीमाला. आता ज्ञानविषयक स्तोत्रे म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञान दडलेलं आहे अशा प्रकारची बरीचशी स्तोत्रे देण्यात आलेली आहेत. त्यापैकी स्तोत्र 1 आपण आता वाचणार आहोत. पहिलंच स्तोत्र, त्याच्यामध्ये नीतिमान आणि दुर्जन ह्यांच्यामधला फरक सांगण्यात आलेला आहे. त्या फरकामध्ये प्रतीक वापरण्यात आलेलं आहे. एक प्रतीक आहे प्रवाहाजवळ लावलेलं झाड आणि दुसरं प्रतीक आहे वाऱ्याने उडून जाणारा भूस. भुसा नाही, भुसा म्हटल्यानंतर भुशाने असं म्हणावं लागेल, आणि भूस म्हटल्यानंतर भुसाप्रमाणे, भुसासारखे. तर भूस म्हटल्यानंतर आपण जेव्हा तांदूळ वगैरे घ्यायला जातो तेव्हा ते भाताच्या त्या टर्फलातून बाहेर आलेले असतात. ते टर्फल जे उरलेलं असतं त्याला आपण भूस म्हणतो. ते रिकामी असतं आणि हलकं असतं. तसे दुर्जन हे रिकामी असतात आतमध्ये आणि ते सहज वाऱ्यावरती उडून जाऊ शकतात. एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत. परंतु झाड एका ठिकाणी स्थिर राहतं म्हणून ते हंगामी बिनहंगामी फळ देत असतं. तसा नीतिमान पुरुष असतो. तो कशामुळे नीतिमान होतो आणि दुर्जनचा नक्की काय होणार आहे त्याविषयीचं वर्णन आहे का? जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फल देते, ज्याचे पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. तर जे काही तो हाती घेतो तो सिद्धीत जाते. हे नीतिमान पुरुषाविषयीचं केलेलं वर्णन आहे. आता दुर्जनाविषयीचं वर्णन आहे का? दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत. पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो म्हणजे नुसतं माहीत असतो एवढं नाही, तर त्याच्याकडे त्याचे लक्ष असतं, म्हणून तो चुकीच्या मार्गाने जाणारच नाही. पण दुर्जनांचा मार्ग मात्र नाशाकडे घेऊन जाणारा असतो. शेवटचा प्रकार आहे सियोनेशी संबंधित असलेली स्तोत्रे. म्हणजे काही स्तोत्रामध्ये जेरुसलेमचा वर्णन करण्यात आलेलं आहे. ते वर्णन स्तोत्र 46 मध्ये आहे, 48 मध्ये, 76 मध्ये, 84, 87, 132 मध्ये सुद्धा आलेला आहे. त्यापैकी आपण 48 मधली काही वचनं ऐकूया. परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उत्तर सीमेवरील सियोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. देव त्याच्या प्रासादामध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.
पुरेसं आहे. तर तुम्ही थोडंसं बारकाईने ते वाचण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या वेळेला इस्रायली लोक आपल्या पूर्वजांविषयी, आपल्या भूतकाळाविषयी आपल्या लोकांना सांगत असत तेव्हा कशा प्रकारे बोलत असत ते बघा. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे. तुझ्या न्यायकृत्यामुळे सियोन डोंगर आनंद पावो, यहुदाच्या कन्या उल्हास होत. सियोने सभोवती फिरा, तिला घेरा घाला, तिचे बुरुज मोजा, तिच्या कोटांकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादामधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल. कारण हा देव आमचा सनातन देव आहे, तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल. ओके, तर अशा प्रकारे 22 वेगवेगळे प्रकार आपल्याला स्तोत्रसेविता पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. जीवनामधील परिस्थिती कशीही असो, माणूस 4 ठिकाणी धावून जाऊ शकतो. एक ठिकाण आहे स्वतःकडे. तुम्ही जर स्वतःकडे बघितलं तर तुम्हाला वाटेल की हे मला शक्य नाही. तुम्ही परिस्थितीकडे बघितलं तर तुम्हाला वाटेल की ही परिस्थिती बदलणार नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, कधी बदलेल माहीत नाही. अशा प्रकारची साशंक वृत्ती माणसामध्ये येऊ शकते. किंवा माणूस स्वतःच्या भूतकाळाकडे बघतो, त्याला त्याची पापं आठवतात आणि त्याला वाटतं की आता मला भविष्यकाळात त्याची शिक्षा होणार. परंतु चौथं ठिकाण आहे परमेश्वर. परमेश्वराकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही नक्कीच निश्चिंत व्हाल, अधिक उजळून निघाल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. स्तोत्रसंहिता ही प्रार्थना आहे. स्तोत्रसंहितेचं पुस्तक हे प्रार्थनेचं पुस्तक आहे. ज्या वेळेला इस्रायली लोकांनी द्वितीय मंदिराची उभारणी केली त्या वेळेपासून तर ते मंदिर उद्ध्वस्त झालं इसवी सन 70 साली, त्या वेळेपर्यंत ही स्तोत्रे त्या मंदिरामध्ये वाचली जात, गायली जात. आपल्याही जीवनामध्ये आपण परमेश्वराची स्तुती स्तोत्रे गावीत, आभार गावेत. अडचणीच्या वेळेला त्याच्याकडे धावून यावं, पापाच्या वेळेला पश्चाताप करावा आणि इतर वेळेला विनंत्या याचना ह्याद्वारे त्याच्या चरणापाशी आपले हेतू मांडावेत. म्हणून आपल्याला परमेश्वर कृपा देवो आणि ह्या स्तोत्रांद्वारे आपलं प्रार्थनामय जीवन अधिक समृद्ध बनव. हीच प्रार्थना मी त्या स्तोत्राचा केंद्रबिंदू असलेल्या परमेश्वराकडे करतो.